नमस्कार मित्रांनो, जगातील सर्वात अटल आणि अपरिहार्य सत्य म्हणजे मृत्यू आहे. आपल्यातील कोणालाही मृत्यू टाळता येत नाही. हिंदू धर्मात मृत्यूनंतर व्यक्तीच्या शरीरावर अंतिम संस्कार म्हणजेच दाहसंस्कार केले जातात. परंतु कधी तुम्ही विचार केला आहे का की त्या मृत आत्म्याचं काय होतं? गरुड पुराणामध्ये मृत्यूनंतर आत्म्याच्या प्रवासाचं आणि त्याने भोगाव्या लागणाऱ्या कर्मांवर आधारित परिणामांचं सखोल आणि विस्तृत वर्णन केले आहे. मृत्यूनंतर आत्म्याचा प्रवास. मृत्यूनंतर यमलोकातून आलेले यमदूत मृत व्यक्तीच्या आत्म्याला घेऊन जातात, परंतु हे घडण्यासाठी केवळ 24 तासांचा वेळ मिळतो. या दरम्यान मृत व्यक्तीचे नातेवाईक अंतिम संस्कार व इतर कर्मकांड पार पाडतात. या वेळात आत्म्याला यमलोकात त्याने पृथ्वीवर केलेल्या कर्मांचं आणि त्याच्या परिणामांचं दर्शन होतं. 24 तासानंतर यमदूत त्याला पुन्हा पृथ्वीवर परत आणतात, जिथे आत्मा 13 दिवसांपर्यंत राहतो. या 13 दिवसात आत्मा आपल्या कुटुंबियांभोवती फिरत असतो, त्यांच्या शोकभावना आणि अंतिम विधी पाहत असतो. ते 13 दिवस संपल्यानंतर आत्म्याचा पुढचा प्रवास सुरू होतो. गरुड पुराणानुसार त्याला 3 मार्ग दाखवले जातात. हे मार्ग त्याच्या कर्मांवर आधारित असतात. नंबर 1. अर्ची मार्ग. हा मार्ग पुण्यात्म्यांसाठी आहे, ज्याने आपलं जीवन धर्म, सेवा आणि चांगल्या कर्मांसाठी अर्पण केलेलं असतं. हा मार्ग देवांच्या लोकात जाण्याचा आहे, ज्याला स्वर्ग म्हणतात. येथे आत्म्याला सर्व प्रकारच्या आनंद आणि सुखसोयी मिळतात. नंबर 2. धूम मार्ग. हा मार्ग पितृलोकात जाण्याचा आहे. पितर म्हणजे आपल्या पूर्वजांचा निवास. ज्या व्यक्तीने सामान्य जीवन जगलं असतं आणि काही विशिष्ट पाप किंवा पुण्य न करता साध्या मार्गाने आयुष्य व्यतीत केलं असतं, त्याला पितृलोकात स्थान मिळतं. पितृलोक हे स्वर्ग आणि पृथ्वीच्या दरम्यान असणारं ठिकाण आहे. नंबर 3. उत्पत्ती विनाश मार्ग. हा मार्ग नरकात जाण्याचा आहे. ज्या व्यक्तीने आपल्या जीवनात पाप केलेलं असते, दुसऱ्याचं अहित केलेले असते, त्यांना या मार्गावरून नरकात पाठवले जाते. आत्म्याच्या प्रवासात सर्वात महत्त्वाची अडचण म्हणजे वैतरणी नदी. गरुड पुराणानुसार पुण्यात्म्याला ही नदी सहज पार करता येते, कारण त्याचे पुण्य त्याला या प्रवासात मदत करते. मात्र पापी आत्म्याला या नदीत प्रचंड कष्ट भोगावे लागतात. या नदीचे पाणी रक्तासारखे लाल असते आणि ते तप्त असते. त्यात मगर, कीटक आणि वज्रासारख्या सोंड असलेले प्राणी असतात. या प्राण्यांचं एकमेव काम म्हणजे पापी आत्म्याला त्रास देणे. जेव्हा आत्मा नदीत प्रवेश करतो, तेव्हा त्याला असह्य वेदना होतात आणि तो यातना सहन करून करुणेन ओरडतो, पण त्याला सुटका मिळत नाही. आत्म्याच्या कर्मानुसार त्याला स्वर्ग किंवा नरकात पाठवलं जातं. स्वर्गात पुण्यात्म्यांना अप्सरांच्या सेवेसह सर्व प्रकारच्या आनंदाचा अनुभव मिळतो. इथे त्यांना कोणत्याही प्रकारचं दुःख नाही आणि ते देवांसोबत आनंदाने राहतात. यमराज स्वतः त्यांना स्वर्गाच्या दारापर्यंत पोहोचवतात. स्वर्गात प्रवेश करणाऱ्या आत्म्याला त्याचे पुण्य, धर्म आणि चांगली कर्म तेथे घेऊन जातात. परंतु ज्या आत्म्याने आपल्या जीवनात पाप केलेलं असतं, त्यांना नरकात पाठवलं जातं. नरक म्हणजे दुःखाचं आणि शिक्षेचं ठिकाण. गरुड पुराणात 28 प्रकारच्या नरकांचा उल्लेख आहे, ज्यात आत्म्याला त्याने केलेल्या पापांच्या आधारे शिक्षेचे भोग घ्यावे लागतात. नरकातील वेगवेगळ्या शिक्षांचे प्रकार. 1. तसिपत्रवन नरक. हा नरक त्या व्यक्तींना मिळतो जे आपल्या जीवनसाथीचा उपयोग फक्त स्वतःच्या फायद्यासाठी करतात. इथे त्यांना असिपत्रांच्या म्हणजेच धारधार पानांच्या जंगलात सोडलं जातं, जिथे त्यांना तीव्र वेदना सहन कराव्या लागतात. 2. रौरव नरक. ज्यांनी दुसऱ्यांच्या संपत्तीवर डाका मारला आहे किंवा त्यांचा हक्क बळकावला आहे,
त्यांना इथे पाठवलं जातं. इथे त्यांना प्रचंड मार खावा लागतो तोपर्यंत जोपर्यंत ते बेशुद्ध होत नाहीत. शुद्धीवर आल्यावर त्यांना पुन्हा तीच शिक्षा दिली जाते. 3. कुंभीपाक नरक. शिकारी आणि निरपराध प्राण्यांची हत्या करणाऱ्यांसाठी हा नरक आहे. इथे त्यांना उकळत्या तेलात टाकलं जातं जिथे त्यांच्या शरीराला असह्य वेदना होतात. 4. तप्तसूची नरक. आपली जबाबदारी सोडणारे आणि कर्तव्यांपासून पळ काढणारे लोक इथे जातात. इथे त्यांना धारधार चाकूने छिन्नविच्छिन्न केलं जातं. 5. कालसूत्र नरक. ज्या लोकांनी त्यांच्या आयुष्यात मोठ्यांचा किंवा वृद्धांचा सन्मान केला नाही त्यांना इथे पाठवलं जातं. इथे त्यांना प्रचंड उष्णतेमध्ये ठेवलं जातं आणि तीव्र तापाने त्यांना असह्य वेदना होतात. गरुड पुराणातून हे स्पष्ट होतं की मृत्यूनंतरच्या प्रवासात आत्म्याचे कर्म अत्यंत महत्त्वाचं असतं. पुण्य आत्म्यांना स्वर्गात सुखसोयी मिळतात तर पापी आत्म्यांना नरकात क्रूर शिक्षा सहन करावी लागते. जीवनात केलेली प्रत्येक कृती आत्म्याच्या पुढील प्रवासात त्याचं भविष्य ठरवत असते. तर मित्रांनो, आम्हाला आशा आहे की आम्ही दिलेली माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. तेव्हा व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.